लोकेश आलेला आहे. हॅलो लोकेश. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काल नव्हता, कुठे गेला होता? सर तो प्रोग्राम होता घरी, एक भाऊ वारलाय ना माझा, म्हणजे कझिन वारलाय त्यामुळे. अच्छा. सर्वेश पण आलाय, आणखी 2 जणी राहिलेत, त्या येतील. थोडंसं रिव्हिजन पण करायची, एनसीईआरटी मधनं बघायचं आपल्याला. एनसीईआरटीच्या बाहेरचं काय राहिलंय का वगैरे, अशा गोष्टी पाहिजे. पण थोडंसं आपण पुढं बघणार आहे, ते लगेच नाही. आज बघूयात त्याला. थोडी एक डोक्याला त्रास देऊ, थोडं 1-2 रिॲक्शन शिकू, आणि मग आपण तिकडे जाऊ. ही तर रिॲक्शन आपली काल झाली होती, रिव्हिजनच आहेत म्हणजे आपल्याला हे नाही. नेक्स्ट वन हॅलो फॉर्म रिॲक्शन. आय थिंक याचा आपल्याला मेकॅनिझम विषयी तुम्हाला डाऊट होता आहे ना, तर आपल्याला मेकॅनिझमच पहिल्यांदा बघायचं आहे हॅलो फॉर्म रिॲक्शनचं. चलो ठीक आहे. मेकॅनिझम मध्ये पुढच्या पॉईंटला तर जातोच मी, मेकॅनिझम सुरुवात करून देतो इथं. बघा आता मेकॅनिझम मध्ये कसं काय आहे, किंवा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा आयोडीन आणि म्हणजे हॅलोजन आणि NaOH यांच्यावर रिॲक्शन परफॉर्म होते. ठीक आहे. कोणता कंपाऊंड म्हणतो? NaOX किंवा ऑक्सिजन आणि हॅलोजन हा कंपाऊंड बनतो. ठीक आहे. आपण याला सिम्प्लिफाय केलं होतं थोडंसं, खूप इझी पद्धतीत सिम्प्लिफाय केलं होतं रिॲक्शन मेकॅनिझम लिहिताना. चलो मेकॅनिझमकडे जाऊ. हां, सगळ्यात पहिल्यांदा अल्फा हायड्रोजन बाहेर निघतो. ठीक आहे. कारण आपण बेस टाकलाय, हा बेसचं काम पहिल्यांदा हायड्रोजनला बाहेर काढणं. हा हायड्रोजन बाहेर काढला जातो. इथं कार्बनवर निगेटिव्ह चार्ज इथं दिसतोय बघा तुम्हाला, निगेटिव्ह चार्ज इथं, आणि हा निगेटिव्ह चार्ज Br2 वर अटॅक करतोय. ठीक आहे. Br2 वर अटॅक केला कारण तो इलेक्ट्रोफाईल आहे. Br बाहेर, Br मायनस बाहेर, एक Br आला इथं, पुन्हा एकदा दुसरा बेस आला, दुसरा हायड्रोजन काढला, पुन्हा निगेटिव्ह चार्ज, पुन्हा एका Br2 वर अटॅक, पुन्हा तेच Br बाहेर, 2 Br2 झाले, पुन्हा अटॅक, पुन्हा सगळ्या गोष्टी इथं झाला आता Br3. ठीक आहे. CBr3. त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये जेव्हा बेस अटॅक करतो, आता बेसला इथले कार्बन सगळे संपले. ठीक आहे. OH मायनस आता बेस म्हणून ऍक्ट होऊ शकत नाही, कारण हायड्रोजन त्याने सगळे काढले. आता हा न्यूक्लिओफाईल म्हणून अटॅक करत, म्हणजे निगेटिव्ह चार्ज विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन. इथं अटॅक केला की सगळ्यात पहिल्यांदा जो वीक बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन जाईल आणि निगेटिव्ह चार्ज येईल. इथं तुम्हाला दिसतंय बघा. ठीक आहे. OH कनेक्ट झाला, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज वापस बॉन्ड फॉर्मेशन करेल, तेव्हा गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर निघून जाईल, विच इज नथिंग बट CBr3. ओके. CBr3 विथ बोथ इलेक्ट्रॉन्स, ते सगळं पूर्ण बाहेर निघून जाईल. CBr3 म्हणजेच निगेटिव्ह चार्ज सगळं ते बाहेर निघून जाईल. राहील काय बनल? एक कार्बोक्सिलिक ऍसिड सारखं स्ट्रक्चर बनवले. ठीक आहे. एक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट CBr3 मायनस आहे, ऑब्व्हियसली बेस आहे. पुन्हा एकदा या हायड्रोजनला, ऍसिड आहे ना, ऍसिडचा हायड्रोजन काढून घेईल, याच्यावर O मायनस. ओके. आणि आपण खूप वेळेला बेस वापरला, त्याच्यामुळे इथं पोटॅशियम सोल्युशन मध्ये खूप असणार आहे, ते पोटॅशियम तुम्ही इथं जोडून घेऊ शकता. ते जनरली मध्ये आन्सर मध्ये ते जोडलेलं असतं. सो दिस इज द मेकॅनिझम इन शॉर्ट, व्हेरी बेसिक मेकॅनिझम. काही फार अवघड आहे अशातला काहीच भाग नाही. आपले सगळे रूल फॉलो होतात तिथं, नवीन असं काहीच नाही. सिक्वेन्सनी जावं लागतं मेकॅनिझमसाठी, नवीन काहीच नाही, आणि आपले रूल सगळे फॉलो होतात ह्या मेकॅनिझम मध्ये. ओके. कोणाला अपेक्षित होतं ही मेकॅनिझम? सर्वेशला पाहिजे होतं. आय थिंक सर्वेश ओके का, की काय डाऊट असेल विचारून घे. कोणालाही असेल डाऊट विचारा. सर्विसला काल रिव्हिजन पाहिजे होती याची, फास्ट थोडीशी. नो डाऊट. ओके चलो. हा, हे तेच मेकॅनिझम आहे. ओके. आयडोफॉर्म टेस्ट कुठं परफॉर्म होत नाही आयडोफॉर्म टेस्ट, तर
किंवा कशासाठी करतात सगळ्यात पहिल्यांदा सी डबल बॉन्ड आणि CH3 ग्रुप असेल तरच आयडो फॉर्म टेस्ट परफॉर्म होते. तिन्ही हायड्रोजन निघून जातात. इथं CH2 आणि R असेल ना तर ही रिॲक्शन दिली जाणार नाही. इथं काय फायदा नाही आहे. ठीक आहे. किंवा इथं पण या ठिकाणी पण उपयोग केला जातो. याचा आपण मेकॅनिझम पण बघितलं होतं. याचा फायदा कन्व्हर्जन हेच होतं आणि नंतर त्याचं ऑक्सिडेशन होतं. हां, त्याच गोष्टी रिपीट आहेत. ओके. इट डज नॉट अफेक्ट डबल बॉन्ड ऑल्सो. इथं तुम्ही बघू शकता डबल बॉन्डला अफेक्ट करत नाही. ओके. आणि त्याच्या पुढे जाऊ, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होणं हे खूप कमी ठिकाणी आहे. हे पण एक लक्षात राहू द्या. ही स्टेप डाऊन टाईपची रिॲक्शन आहे. एक सिग्निफिकन्स समजा, इम्पॉर्टन्स काय, स्टेप डाऊन रिॲक्शन, कारण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कमी झालेत. आणि सेकंड पॉईंट, आपण आतापर्यंत कार्बोक्सिलिक ऍसिड कधीच बनवलं नाही. ठीक आहे. आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं प्रिपरेशनच बघितलेलं आहे. हा कार्बोक्सिलिक ऍसिड पहिल्यांदा बनलेला आहे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्याऐवजी आपण H2CrO4 जरी वापरलं असतं तरी सुद्धा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडच मिळालं असतं. म्हणजेच काय, तर हे काय करतं, ऑक्सिडेशन करतं आणि हे वीकडे स्ट्रॉंग ऑक्सिडेशन करतं. ठीक आहे. हे स्ट्रॉंग ऑक्सिडेशनचा रिझल्ट आहे हा. तर हे 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. 3 पॉईंट इम्पॉर्टंट. हा स्ट्रॉंग ऑक्सिडेशन हा थर्ड पॉईंट आहे आपला. ओके. सो पहिला स्टेप डाऊन रिॲक्शन, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक. सेकंड कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन आणि हे स्ट्रॉंग ऑक्सिडेशन. नेक्स्ट कॅनिझरोज रिॲक्शन. ही मात्र आपली काही झालेली नव्हती. कॅनिझरोज रिॲक्शन सगळ्यात पहिल्यांदा मेन पॉईंट बघून घ्या. अल्डिहाइड लागतात 2. ठीक आहे. 2 अल्डिहाइड बनलंय काय, एक अल्कोहोल बनलंय आणि एक ऍसिड. हे पोटॅशियम फॉर्मेट बनलंय. नथिंग बट इट्स अ पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं पण म्हणलं जातं जनरली. हा ऍसिडचा पार्ट आहे. हा पोटॅशियम काढला सहज निघून जाऊ शकतो आणि तो हायड्रोजन जोडला तर हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ओके. सो इथं सुद्धा म्हणतात नाही सोडियम बेन्झोएट, किंवा याला दुसरं नाव काय, इट्स अ सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड. म्हणजे हे फायनली काय बनलं, हे ऍसिडच आहे. ठीक आहे. तर कॅनिझॉल्समध्ये एक अल्कोहोल बनतं आणि हे ऍसिडचा सॉल्ट बनतं. ऍसिडचं सॉल्ट म्हणणं जास्त योग्य. ठीक आहे. हा लगेच बाहेर जाऊ शकतो. वॉटर जरी टाकलं तरी पोटॅशियम बाहेर निघतो आणि इथं आपण हायड्रोजन लिहू शकतो. हा काही मोठा पॉईंट नाहीच आहे मुद्दावर की हा ऍसिड आहे की नाही, हा ऍसिडच आहे. ओके. सो हा एक पॉईंट. तर आता याच्यामध्ये बनलंय काय, मिथेनॉल हे ऍसिड. मेकॅनिझम मध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्याच्यामुळे कॅनिझॉल्स रिॲक्शन लक्षात राहायला पाहिजे. मेकॅनिझम करताना थोडंसं एक ऑड पॉईंट त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. इथं बघा बेस आहे. ठीक आहे. चलो. सो आय थिंक आपणच लिहायचा प्रयत्न करूया. बघू तरी तुम्हाला जमतंय का. हां, सहज एक ट्राय करू. चलो. हा मी फॉर्मॅलिटी घेतला आहे. सी डबल बॉन्ड OH प्लस बेस आहे ना KOH. काय होईल सांगा बरं. OH मायनस सोल्युशन मध्ये तयार झाला. चलो, कोणीतरी सांगा काय करायला पाहिजे OH मायनसने. सर हायड्रोजन बाहेर. हायड्रोजन बाहेर काढेल का, हा का. हा सर. ओके. सर्वेश बरोबर आहे का. अच्छा, बर. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही वाटत नाही ना. आपण आतापर्यंत समजा हे असं काढलं, आतापर्यंत आपण कधीच असा कंपाऊंड बनवलेला नाही. बनवलाय का आतापर्यंत असा कंपाऊंड, मला दाखवा. मला दाखवा, मी तुम्हाला बक्षीस देतो. असा कंपाऊंड बनवलाय का आपण आधीपर्यंत. हा, मॉलिक्यूल मध्ये, मेकॅनिझम मध्ये नाही ना. हा जो कार्बन हायड्रोजन असतो ना, हा इतकं सहजासहजी ब्रेक होत नाही. इट्स नॉट अन ऍसिडिक हायड्रोजन. कोणता ऍसिडिक हायड्रोजन आहे नीट समजा. अल्फा हायड्रोजन हा ऍसिडिक आहे. अल्फा कार्बनचा हायड्रोजन म्हणजे कार्बनला कार्बन दुसरा पाहिजे आणि तिथं हायड्रोजन पाहिजे. मग हा बाहेर जातो. का बरं बाहेर जातो, बाहेर गेल्यावर हातात निगेटिव्ह चार्ज येतो, इथं रेझोनन्स दिसतो पुन्हा एकदा. म्हणजे फिरून आपण त्याच कन्सेप्टवर.
पण तुम्ही डायरेक्ट हा काढला तर रेझोनन्स कुठे येतो? हा ऍसिडिक हायड्रोजन नाही, याला लगेच बाहेर काढायचं नाही. कोणताही एक्सटर्नल फोर्स याला अटॅक करून बाहेर काढू शकत नाही. आय थिंक हे क्लिअर झालं असेल. हा, चला आता मला पटलेलं आहे की दिवाळी तुम्हाला चांगली गेली म्हणून. चलो ठीक. सर कॉन्सन्ट्रेटेड काही असं बेस आहे हा, असं ठीक आहे, काही असलं तरी कॉन्सन्ट्रेट कार्बनला अटॅक करेल. OH मायनस. OH मायनस बेस म्हणून ऍक्ट होऊ शकत नाही, न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट होईल आणि याला ब्रेक करून टाकेल. सो नेक्स्ट कंपाऊंड HCO, अगेन H, इथं OH आणि इथं निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, प्लस HC डबल बॉन्ड OH, हा दुसरा अल्डिहाइड, कारण इथं 2 अल्डिहाइड घ्यायला लागतात. ठीक आहे, 2 दिलेत त्यांनी, इथं पण 2 अल्डिहाइड दिलेत. ओके, सो 2 अल्डिहाइड घेतलेले आहेत. चलो सांगा आता इथं काय होईल. ही स्टेप थोडीशी ऑड आहे, कदाचित नाही समजा सुचलं तरी आता सांगून देतो मी. ओके, काय होतं वापस? निगेटिव्ह चार्ज कार्बनला अटॅक करेल. नाही, निगेटिव्ह चार्ज अटॅक करत नाही, निगेटिव्ह चार्ज वापस येतो. ओके, डबल बॉन्ड फॉर्मेशनसाठी. ओके, ऑक्सिजन O मायनसचा आपण अटॅक इतक्या लवकर नाही केलेला, आतापर्यंत कधीच केला नाही. ठीक आहे ना, OH चा अटॅक केलेला आहे आणि हा साईडचा बल्गी ग्रुप असल्यामुळे ना हा पटकन नाही न्यूक्लियोफाईल म्हणून अटॅक करत नाही किंवा ऍक्ट होत नाही. पण त्याच्याऐवजी इथं थोडंसं वेगळंच होतं. हे ह्या स्टेपला लक्षात ठेवा, ह्या स्टेपमुळे ही कॅन्झर रिॲक्शनचं मेकॅनिझम थोडंसं वेगळं आहे. O मायनसचा डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं, कार्बनचे व्हॅलन्सी 5 होतात, एक बॉन्ड ब्रेक होतो आणि तो म्हणजे हायड्रोजन. ठीक आहे, मला एक सांगा, हायड्रोजनवर चार्ज कोणता? हा जो बाहेर पडला हायड्रोजन, त्याच्यावर चार्ज कोणता? निगेटिव्ह. निगेटिव्ह. हे सगळ्यांना समजलं का? H मायनस आतापर्यंत खूप कमी वेळेला आपण बनवलेलं आहे, कॅन्झर रिॲक्शन मध्ये बनतं. अदरवाइज H मायनस हा सोल्युशन मध्ये लवकर बनत नाही आणि बनला तर तो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असतो. ठीक आहे, सो आय होप हे सगळ्यांना समजलं आहे, कोणाला डाऊट नाहीये. चलो नेक्स्ट पॉइंट, H मायनस बाहेर निघाला, आता तो न्यूक्लियोफाईल तर आहेच आहे, मग इकडचे पुढचे मेकॅनिझम सोपं झाल्या, सांगत चला. सांगत चला काय होईल ते. आता याचं मी डायरेक्ट प्रॉडक्ट लिहितो याचा. H मायनस दिल्यानंतर काय बनणार आहे? हा C, इथं OH बनला, या ठिकाणी H बनला, हा याच्या आहे तसा आहे, आणि इथं डबल बॉन्ड O, म्हणजे हा कार्बोक्सिलिक ऍसिड बनला. ठीक आहे, आपल्याला एक पाहिजे होता तो. चलो पुढं सांगा मला, H मायनसचं काय झालं? सर ऑक्सिजन सॉरी कार्बनवर अटॅक करेल. ओके, पुढे ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होईल. बॉन्ड ब्रेक होईल. चलो ठीक आहे, याचं प्रॉडक्ट मी थोडंसं वरती लिहितो, HCH अँड OH, नाही OH नाही, O मायनस. ओके, O मायनस. आणि लास्ट पॉईंट जो मी इथं मेकॅनिझम मध्ये लिहित नाही, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून टाकायचं. काय होतं, हा ऍसिडचा H आहे ना, हा शिफ्ट होऊन जातो. ठीक आहे, हा शिफ्ट होतो इथं, राईट. मायनस चार्ज या कार्बोक्सिलिक ऍसिडकडे येतो, निगेटिव्ह चार्ज, कारण इथं रेझोनन्स आहे, इथं तो स्टॅबिलाइज होऊ शकतो, इथं तो स्टॅबिलाइज नाही होऊ शकत, त्याच्यामुळे हायड्रोजन शिफ्ट होतो इथं. ठीक आहे, त्याच्यामुळे एक बनतो पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा मिथेनॉल किंवा इथेनॉल. चल, काय डाऊट आहे का मेकॅनिझम मध्ये? पटकन विचारा, नसेल तर नो 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 टाकून द्या बरं पटापट, सगळ्यांनी टाकून द्या. लोकेशचं आलं पाहिजे आता, डाऊट असेल तर डाऊट आला पाहिजे, सगळ्यांचंच आलं पाहिजे. नो डाऊट, ओके. चलो ठीक आहे, एकदा मेकॅनिझम दाखवतो फक्त, तेच मेकॅनिझम. या OH ने अटॅक केला, O मायनस झाला, हा OH ने दुसरा पण OH घेतलेला आहे, स्टेप केली नाही केली काही फरक नाही पडत. ओके, हा दुसरा कंपाऊंड हा आहे तसा घेतलेला आहे कंपाऊंड इथं, ही दुसरी स्टेप नाही लिहिली तरी चालते. O मायनस वापस आला, Hचा हायड्रोजनचा अटॅक. ठीक आहे, सेम तेच आहे.
इथं अटॅक केला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होऊन वरती निघून गेला. सो O मायनस बनला ना, O मायनसनी हायड्रोजन घेतला. ठीक आहे, 2 कंपाऊंड बनून जातात. सो सिम्पलचा पॉईंट आहे, काही मोठा विशेष नाही आहे. ही स्टेप केली नाही केली तरी फरक पडत नाही. ओके, चल टायटल टाका पटकन. कॅनिझॉल्स रिॲक्शन कॉपी करून घ्या. मेकॅनिझम मी लिहिलेलं लिहिण्यापेक्षा मी लिहिलेलं ते सेमच आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. चल टायटल टाका, कॉपी करा. एक क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, त्याचं पण आन्सर लगेच टाक, सांगा मला. या क्वेश्चन मध्ये एक क्रायटेरिया आहे. या क्वेश्चन मध्ये एक क्रायटेरिया आहे. ओके, रिॲक्शन लिहा, मेकॅनिझम पण लिहा, न बघता लिहा मेकॅनिझम. झालं की सांगा मग मेकॅनिझम हे दाखवू. यस, करेक्ट आहे. रिझन पण करेक्ट आहे. रिझन पण करेक्ट आहे. मला बाकीचं कोणी सांगेल का? सर्वेशने तर सांगितलं रिझन. बाकीचं कोणी सांगेल का की रिझन काय आहे? ॲसिटाल्डिहाइड ही रिॲक्शन कॅनिझॉल्स रिॲक्शन देऊ शकत नाही. का बरं? सर्वेश सोडून लोकेश सांगाल का मला आन्सर? हा करेक्ट आहे दर्शना. लोकेश आन्सर सांगता येईल का बघ बरं? ओके, अरे आदितीनं फारच वेगळं. आदिती तुझ्याकडनं ही अपेक्षा थोडी आहे. ठीक आहे लोकेश, तू पण थोडस हे करायला पाहिजे. आणि आदिती, या चुका चालणार नाही. जेव्हा आपण असं लिहितो, एक्सक्यूज मी सर. हा याचा अर्थ असा असतो, सर हे आहे ना इथं, याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ हा आहे. हा ठीक आहे. अरे समजलं का ते? हा कोणाला डाऊट होता? आदितीला. खूप छोटी मिस्टेक बरं का, ही आदिती समजून घे. ही COH लिहिलेलं असतं म्हणजे डबल बॉन्ड O आहे. हे छोटे छोटे येत असलेलं आन्सर देता येणार नाही तुला, असं छोटे छोटे चुका केल्या. ओके लोकेश, चल आन्सर समजून घे. बाकीच्याने तोपर्यंत रिॲक्शन लिहा बरं का. मेकॅनिझम लिहून टाका. दाखवत नाही मेकॅनिझम मी तुम्हाला, लिहायला लागा लगेच. ओके, सो इथं जो बेस आहे ना, हा बेस पहिल्यांदा काय करतो मेकॅनिझम मध्ये? OH मायनस बनतो, हा याच्यावर अटॅक करतो. ठीक आहे, इथं जर हा अल्फा कार्बन असेल ना, तर पहिल्यांदा यालाच बाहेर काढायचा प्रयत्न करतो बेस. OH मायनस फर्स्ट अटॅक्स ऑन अल्फा हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, कार्बन कार्बनवर अटॅकच करणार नाहीत, कारण याची पहिली टेंडन्सी काय, पहिलं आपलंच गोल्डन रूल काय की मायनस चार्ज असला की तो पहिल्यांदा ट्राय करतो बेस म्हणून ऍक्ट व्हायचा, अँड देन न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट व्हायचा. ठीक आहे, इथं हायड्रोजन आहेत अल्फा हायड्रोजन, म्हणजे हा पहिल्यांदा हायड्रोजन काढायचा प्रयत्न करणार, अटॅक बिटॅक करायचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन होतं लोकेशसाठी.
चलो आय होप तुम्ही मेकॅनिझम लिहिलेलं आहे अँड हां क्रायटेरिया काय झाला कॅन्झर रिॲक्शनसाठीचा क्रायटेरिया काय झाला कंपाऊंड शुड नॉट हॅव अल्फा हायड्रोजन कंपाऊंड शुड नॉट हॅव अल्फा इंग्लिशमध्येच लिहावं लागेल मला आता हायड्रोजन क्रायटेरिया लिहून टाका पटकन मेकॅनिझम लिहिला असेलच मेकॅनिझम जे काही लिहिलेलं आहे ते मेकॅनिझम क्रॉस चेक करून घ्या चल हे तुमचं मेकॅनिझम क्रॉस चेक करून घ्या मेकॅनिझमला हा पार्ट नाही लिहिला तरी चालतो पहिला पॉईंट दुसरा पॉईंट याचा अटॅक आणि हा इथं निगेटिव्ह चार्ज नाही दिलेला ठीक आहे तो एक महत्त्वाचा पॉईंट होता सर मी ऍक्च्युली डिस्कनेक्ट झाले होते के वाला सांगा ना लास्ट पार्ट. ठीक आहे ना म्हणजे तो पोटॅशियम कुठून येतो तो हा हो सर. आपला कंपाऊंड हा बनतो ना सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस इथपर्यंत पटलं ना हो सर. सोल्युशन मध्ये बेस आहेत भरपूर केओएच आहेत तर ओएच आपण भरपूर वापरले दोन तीन ओएच वापरले बाकीचा त्याचा के कुठं राहणार सोल्युशन मध्ये आहे तसा आहे सो इथं निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज मध्ये अट्रॅक्शन म्हणून इथं लिहिलंय फक्त ओ मायनस आणि के ओके 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 सर. छोटासा पॉईंट होता मेकॅनिझम क्रॉस चेक करून घ्या जे आपले मेकॅनिझम क्रॉस चेक कर पण झालं असेल तर सांगा मला म्हणजे पुढची रिॲक्शन घ्यायला एक छोटीशी आणखी एक एकदम छोटी रिॲक्शन घ्यायला याची तशी काही गरज नाही हा लोकेशला सर मग तुम्ही हां हां सर तुम्ही मेकॅनिझम मध्ये आर ग्रुप लिहिलाय. काय लिहिलंय आर ग्रुप म्हणजे अच्छा इथं म्हणतेस का या हायड्रोजनच्या ऐवजी आर ग्रुप आहे त्या मेकॅनिझम मध्ये इथं हायड्रोजन लिहिलाय हा इश्यू आहे का हो. आवाज कट होतोय काही फरक नाही पडणार ना आपल्याला पाहिजे काय आपल्याला अल्फा हायड्रोजन नकोय इथं आर ग्रुप असला तरी काय फरक पडतो आपल्याला आर ग्रुप नकोय इथं बघा ना याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये ना तर याने काय नाही फरक पडणार इथं एच लिहो किंवा आर लिहो आता इथं एच लिहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं हे पुस्तकातली रिॲक्शन आहे मी त्याचं मेकॅनिझम सांगितलं हे दुसऱ्या ठिकाणाहून मी मेकॅनिझम काढलं ते तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये आता फक्त तिकडे फॉर्मॅलिटी घेतला होता इथं फॉर्मॅलिटी नाहीये एवढा फरक त्याच्यामुळे आर ग्रुप आला काय फरक पडतो त्याने ठीक आहे ना कन्फ्युजनचा नाही आहे पार्ट तो किंवा कन्फ्युजन होत असेल तर सांग मला मी क्लिअर करतो आणखी तिथं काही रोल नाहीये आर ग्रुपचा किंवा दुसऱ्या हायड्रोजनचा काही रोल नाहीये एकच हायड्रोजनचा रोल आहे ठीक आहे आणखी काही क्वेश्चन आहे ओके सर. चल मी काय म्हणत होतो लोकेश ठीक आहे थोडासा लेट जॉईन झालेला आहे लोकेशकडनं नाही अपेक्षा पण लोकेश सोडून बाकीच्या सगळ्यांकडनं मला अपेक्षा आहे की आता तुम्हाला रिॲक्शन मेकॅनिझम नवीन रिॲक्शनच्या सुद्धा हळूहळू जमल्या पाहिजे ज्या कॉमन रिॲक्शन ही रिॲक्शन होती त्याच्यातलं अर्ध मेकॅनिझम तुम्हाला आता जमायला पाहिजे होतं ठीक आहे डिवायजर थोडीशी जास्त झाली पण काही हरकत नाही इथून पुढच्या थोडं रिॲक्शनच्या मेकॅनिझम अननोन रिॲक्शनच्या जमायलाच पाहिजे कारण आता तुम्हाला कोर नॉलेज सब्जेक्टचं आलेलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बऱ्यापैकी ठीक आहे लोकेश मात्र थोडंसं आणखी कष्ट करणं आहे आणि त्यासाठी लोकेश मी तुला एकच सांगेल हॅलो अल्केन खूप चांगला कर ज्याच्याकडनं करशील कारण हे सगळं जे आता मुलांना जमतं हे हॅलो अल्केनचा इफेक्ट आहे रेझोनन्स करणं कॉन्ज्युगेशन क्लिक होणं लगेच SN1 SN2 लिव्हिंग ग्रुप कोणता अटॅक कुठं होतो
ह्या गोष्टी तिथं क्लिअर केल्या त्या आता पटकन अप्लाय करतात. चलो झालं असेल लिहून सगळ्यांचं. हो तो चॅप्टर कर, तो खूप महत्वाचा चॅप्टर आहे आणि सोपा आहे, तो काही फार अवघड आहे अशातला भाग नाही. चलो नेक्स्ट रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एकदम सोपी रिएक्शन आहे ही, पुस्तकामधली रिएक्शन आहे, पण जास्त विचार काही करायची गरज नाही आपल्याला. थोडंसं तेच फक्त लॉजिक लावतो. ओके, आपल्याला ग्रुप कोणता आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे ना, बेन्झिन तिथं घ्यावंच लागणार आहे, म्हणजे बेन्झाल्डिहाइड आपल्याला वापरावं लागेल. ओके, सो सी डबल बॉन्ड ओ एच. हां, मला सगळ्या मुलांना एक प्रश्न आहे, इथं जो अल्डिहाइड ग्रुप आहे मार्क करतो, हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे? म्हणजे बेन्झिनच्या दृष्टीनं इट फॉर्म्स अ प्लस आर इफेक्ट, शोज प्लस आर इफेक्ट और मायनस आर इफेक्ट. सांगा बरं काय करतो? प्लस आर की मायनस आर? चला विचार करा. चलो मेकॅनिझम तुम्हाला लिहिता येतात, ह्या बेसिक गोष्टी थोड्याशा मागे चालल्या वाटतं. हा मेमरीतनं थोडंसं मागे चाललं. कोण सांगते? दर्शना, अल्डिहाइड काय करणार? हा अल्डिहाइड बेन्झिनच्या दृष्टीनं इलेक्ट्रॉन रिच बनवतो बेन्झिनला की बेन्झिनला इलेक्ट्रॉन डेफिशियंट बनवतो? कोणी सांगू शकतं, असं काय नाही. बर ठीक आहे. सर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट, येस. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? मायनस आर इफेक्ट म्हणतो. हा, इलेक्ट्रॉन डेफिशियंट मायनस आर. चलो ठीक आहे, मायनस आर इफेक्ट दाखवतोय. आणि लईचं म्हटलं किंवा एक्सप्लेन करायचं म्हटलं तर हा दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन टाकेल, ऑक्सिजन मायनस, आणि बेन्झिनचा हे इकडे ह्या साईडला. सो नेक्स्ट रेझोनन्स मेकॅनिझम कसं बनणार आहे? बेन्झिन रिंग सी ओ मायनस, या ठिकाणी एच, हा बॉन्ड ब्रेक केलता आपण, हा आहे तसा, हा आहे तसा, आणि याच्यावर ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह चार्ज. सो अल्डिहाइडमुळे काय झालं? बेन्झिन रिंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाली. ठीक आहे, आता आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे ऑलरेडी तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, ई पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर जिथं आपल्याला अल्डिहाइड ग्रुप दिसतो त्याच्यापासून हा पॉझिटिव्ह चार्ज, आता हे पण आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज ऑर्थोला, दोन्ही ऑर्थो आणि पॅराला फिरत राहतो. ठीक आहे, पण हा आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, हा काय अटॅक करू शकत नाही इलेक्ट्रोफाईलवर, हे काय पॉसिबल नाही. म्हणून अटॅक फक्त मेटा पोझिशनवरच होऊ शकते इलेक्ट्रोफाईलवर. म्हणून नायट्रेशन सारखी रिएक्शन विच आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ह्या रिएक्शन सगळ्या पॅरा पोझिशन मेटा पोझिशनला होतात, ऑर्थो किंवा पॅराला होत नाही. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल फक्त नायट्रेशन रिएक्शन आहे. नायट्रेशन सोडून कोणतीही रिएक्शन तुम्ही घ्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची रिएक्शन ही दरवेळेला मेटा पोझिशनवरच होणार. नायट्रेशनच्या ही पुस्तकातली रिएक्शन आहे नायट्रेशन, म्हणून मी एक्झाम्पल घेतलं. याच्याऐवजी हीच रिएक्शन मी प्लस Br2 करून सुद्धा तुम्हाला विचारू शकतो. ठीक आहे, Br2 म्हणजे हा सुद्धा इलेक्ट्रोफाईलच झालेला आहे, त्याच्यामुळे सेम प्रोडक्ट आला असता. मेटा कंडिशन, मेटा याला जागेवर ब्रोमिन आला असता. ठीक आहे, सो कन्सेप्ट तीच आहे, नवीन काहीच नाही याच्यामध्ये. काही क्वेश्चन वगैरे असले तर विचारून घ्या.
नसले तर मेकॅनिझम तुम्हीच लिहून टाकायचे आत्ताच लगेच. चलो मेकॅनिझम लिहायचं याचा, मेकॅनिझम लिहायचं, काय रिझन असेल लिहायचं, नसल लिहिता येत तर सांगा मला, मग मी लिहून देतो. डाऊट वगैरे असले तर विचारून घ्या. ठीक आहे, डाऊट वगैरे असले तर विचारून घ्या, कन्फ्युजन नका क्रिएट करून घेऊ. पुस्तकामध्ये एकच रिॲक्शन दिली, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि नायट्रेशनची चिटकून दिलेली. त्याच्याऐवजी भरपूर दुसऱ्या पण विचारल्या जाऊ शकतात, मुद्दामून टाकतात, आउट ऑफ सिलेबस होणार नाही. चलो काय अवघड नाही, सोपं आहे. आणि मी आतापर्यंत मेन अल्डिहाइड कीटोन प्रामुख्यानं संपवलेलं आहे एवढ्या याच्यामध्ये. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिएक्शन्सला हात लावलेला नाही अजून, त्याच्या रिएक्शन थोड्याशा वेगळ्या आहेत. ठीक आहे, फक्त 2 रिएक्शन झाल्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या, अदरवाईज काही झालेलं नाही कार्बोक्सिलिक ऍसिडचं. ते पण आता घेणार आहे आपण कार्बोक्सिलिक ऍसिड विषयी. चलो ठीक आहे, साईडला एक रिॲक्शन ही पण लिहून टाका, Br2 बरोबरची रिॲक्शन जी आत्ता आज आपण डिस्कस केली ती. प्रोडक्ट काय, इथं CHO आणि या साईडला Br. ठीक आहे, फायनल प्रोडक्ट लिहून टाका. झालं की सांगा मला. झालं असेल आय थिंक. ओके, चल याच्या पुढचं 1-2 मिनिटं आता. हां, किती वेळ राहिलेला आहे? 1 मिनिट राहिलेलं आहे. थोडंसं NCERTचं पुस्तक बघू, कुठे आहे आपण सध्या. 1-2 मिनिटं द्या मला फक्त, तर ओपन करून ठेवलं होतं मी. आजच्या दिवस फक्त मी थोडंसं मागचं पण बघणार आहे. ठीक आहे, उद्यापासून आपलं रेग्युलर स्पीडनं रेग्युलर चालू होणार आहे. ठीक आहे, थोडासा तुम्हाला एक रुटीनवर आणायला साहजिक मला थोडासा अंदाज होताच की तुम्हाला कदाचित लिंक लागणार नाही किंवा अवघड कन्सेप्टला थोडंसं तुम्ही अडखळतं. चल ओके, रिव्हिजनचा पार्ट आहे. नवीन काय दिसलं, समजलं नाही तर लगेच विचारून घ्यायचं. ठीक आहे, चलो. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हे काही त्याचे फंक्शनल ग्रुप आहेत. अल्डिहाइड कीटोन हे झालं होतं, कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा ग्रुप हे झालेला आहे. अमाइड इथंच घेतलाय त्यांनी, आणि ॲसेल हॅलाइड इथं हॅलोजन ग्रुप असतो. ठीक आहे, गुड लिव्हिंग ग्रुप हे तर कॉमन आहे, फंक्शनल ग्रुप आहेत. हा आणखीन एक इस्टर आणि ॲसिड अनहायड्रेट त्याचा हा फंक्शनल ग्रुप. सो फक्त फंक्शनल ग्रुपचे लिस्ट आहेत काही पहिल्यांदा. नेक्स्ट काही कॉमन कंपाऊंड आहेत. व्हॅनिलिन मी पण तुम्हाला लिहून दिलेत, सॅलिसिलाल्डिहाइड आणि सिनेमाल्डिहाइड. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉईंट, नॉमेनक्लेचर.
हे पण आपण बघितलं होतं. 3 सिंपल रूलमध्ये बघितलं होतं. कॉमन नेममध्ये आपल्याला अल्फा बीटा गॅमा कार्बनला नंबरिंग देतो आणि त्याचे हायड्रोजन असले का त्याला अल्फा हायड्रोजन बीटा हायड्रोजन किंवा गामा हायड्रोजन. हॅलोजन असले तर अल्फा हॅलोजन बीटा हॅलोजन गॅमा हॅलोजन. ठीक आहे, असं नाव दिलं जातं. सो इथं बीटा आहे म्हणून बीटा हॅलोजन, बीटा ब्रोमो एक्सेट्रा एक्सेट्रा. सो एक नेहमी लक्षात ठेवा, कॉमन नेम सिस्टीममध्ये ह्या कार्बोनिल ग्रुपला कन्सिडर केलं जात नाही, तो बाय डिफॉल्ट असतोच. ठीक आहे, पण IUPAC मध्ये याला कन्सिडर केलं जातं. हा डिफरन्स आहे मेन. अल्फा बीटा गॅमा हे करताना हा जो CH2 आहे ना, हा इथून अल्फा इथून काउंट केला जातो, याला काहीच नाही म्हटलं. ठीक आहे, हा एक मेन डिफरन्स आहे कॉमन नेम सिस्टीममध्ये आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. ओके, हे अगेन काही कॉमन कंपाऊंड्स आहेत. ॲसिटोन कॉमन कंपाऊंड आहे, ॲसिडोफिनॉन अँड सो ऑन. ठीक आहे, IUPAC नॉमेनक्लेचर 3 रूल आपण बघितले होते. सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट चेन, नंबरिंग, कार्बन नंबरिंग द्यायचं आणि नंतर शेवटी अल्केनच्या ऐवजी N काढायचा, E काढायचा आणि AL जोडायचा अल्डिहाइडसाठी, किटोनला ONE. ठीक आहे, सो इथं इथ्या नल इथेन असतं ना, E काढायचा, AL जोडायचा, इथेनॉल. बाकी इथं नंबरिंग दिलेलं आहे त्याच हिशोबाने 1 2 3 4. ठीक आहे, 3 दिले का 4 द्यायचं, तर हे अल्फाबेट ठरवणार. BR, B पहिल्यांदा येतो म्हणून पहिल्यांदा 4 ब्रोमो 3 मिथाइल एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट पॉईंट, सायक्लिक कंपाऊंडमध्ये सुद्धा जवळपास सारखंच आहे. नंबरिंग इथून सुरुवात करायची 1 2 आणि 3, दरवेळेला फंक्शनल ग्रुपला कमी नंबरिंग. ठीक आहे, इथं आता हा वेगळा कंपाऊंड आहे त्याच्यामुळे याला वेगळं कन्सिडर करणार, सायक्लोहेक्झेन अँड देन कार्बोल्डिहाइड. ठीक आहे, नेक्स्ट त्याच गोष्टी आहेत, मग बाकीचं काही नवीन नाही त्याच्यामध्ये. हे झालं नॉमेनक्लेचर, सिंपल नॉमेनक्लेचर आहे याचे. हां, हे पण बघितलं होतं आपण. हा तो आपला अल्डिहाइड आहे आणि हे मध्ये झालेलं आहे, त्याला आपण ऑक्सो म्हणतो. ठीक आहे, 3 ऑक्सो. ओके, हे छोटे छोटे पॉईंट आहेत, कधी कधी येतात बरं. काय येतात म्हणजे असं ऑप्शन्स वगैरे विचारत नाहीत, व्हॉट इज IUPAC नेम ऑफ वगैरे विचारलंच नाही. फार तर फार तुम्हाला CET मध्ये विचारलं तर चुकून विचारतील. JEE किंवा नीटमध्ये कंपाऊंड असं दिलं जातं मुद्दाम, 3 ऑक्सो ह्या टाईपमध्ये, आणि मग रिॲक्शन टाकतात मुद्दाम. ठीक आहे, सपोज हेच कंपाऊंड दिले, 3 ऑक्सो पेंटॅनल गिव्ज डॅश डॅश रिॲक्शन ऑर नॉट, किंवा गिव्ज डॅश डॅश रिॲक्शन, आणि मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, नायट्रेशन रिॲक्शन, क्लोरिनेशन रिॲक्शन, कॅनिझोरस रिॲक्शन, फ्रेडक्राफ्ट रिॲक्शन वगैरे वगैरे. तर असं ते मुद्दाम खोडी काढतात किंवा असे नॉमेनक्लेचर तिथं वापर करून घेतात. नॉमेनक्लेचरवर क्वेश्चन येत नाहीत JEE नीटला, CETला येऊ शकतात. CETवर भरोसाच नाही, तिथं कसलेही क्वेश्चन येतात. ओके, सो हे काही कॉमन नेम आहेत त्यांचे, हे आपण डिटेलमध्ये तेव्हा बघितलं होतं. नेक्स्ट, हां, स्ट्रक्चर आहे कार्बोक्सिलिक ग्रुपचं. काल पण आपण बघितलं होतं, sp2 हायब्रिडायझेशन, प्लेनर स्ट्रक्चर आहे, एक सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड, बॉन्ड अँगल 120 डिग्री. हेच डायग्राम मी उचलल्या होत्या, कन्फ्युजनच नको म्हणून. ठीक आहे, डिटेल बाकीचे जरी असलं तरी तिथं सांगितलं होतं. ओके, नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. कसं काय प्रिपरेशन करणार आहे? फर्स्ट अल्कोहोल पासूनचं प्रिपरेशन. अल्कोहोल म्हणजे R ग्रुप आणि त्याला OH. ठीक आहे, किंवा आपण त्याला थोडंसं व्यवस्थित सांगायचं तर C आणि OH याचं ऑक्सिडेशन केलं का हे C डबल बॉन्ड O मध्ये कन्वर्जन होतं. मग याचं अल्डिहाइड किंवा कीटोन, प्रायमरी अल्कोहोल असेल फर्स्ट डिग्री तर अल्डिहाइड, सेकंड डिग्री असेल तर कीटोन. त्यासाठी वेगवेगळे रिएजंट वापरावे लागतात. ते आपण सगळी तुम्हाला लिस्ट मी दिलेली, तर म्हणतंय का हे युनिट 11 वगैरे वगैरे, पण तुमच्याकडे ही सगळी लिस्ट आहे. इव्हन ॲडव्हान्सची पण लिस्ट आहे, आणि काही AG ऑक्सिडेशन करतं, CU ऑक्सिडेशन करतं 300 डिग्री सेल्सिअसला वगैरे वगैरे, ही पण तुम्हाला लिस्ट तेव्हाच दिलेली. ठीक आहे, नेक्स्ट, डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलमधनं हायड्रोजन बाहेर काढायचं, ही पण आपण रिॲक्शन परफॉर्म केली. ठीक आहे, AG आणि CU तेच करतोय. ओके, सो डिहायड्रोजनेशन म्हणजेच ऑक्सिडेशन, हे काय वेगळं नाही आहे. त्यांनी वेगळं कॅटेगरी टाकली, पण तशी काय कॅटेगरी नाही आहे बेसिकली. हां, चलो नेक्स्ट वन, फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन कसं बनणार? तर पहिला आहे अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ही रिॲक्शन मात्र क्लास 11 मध्ये खूप चांगली झाली होती. आन्सर पण तुम्हीच मला दिलं होतं, त्याच्यामुळे काही विषय नाही. त्यांनी पण मॅकॅनिझम टाकलेली नाही आहे, इथं मॅकॅनिझम टाकलेली नाही आहे. आपण हा डबल बॉन्डला ब्रेक करतो आणि 5 मेंबर रिंग बनवतो. ठीक आहे, आय थिंक आठवलं असेल. त्याच्यानंतरची रिॲक्शन आहे हायड्रेशन ऑफ अल्काइन. अल्काइनचं हायड्रेशन करतो आपण, म्हणजे काय? OH ग्रुपचं ॲडिशन. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो ना, याला ब्रेक करतो आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड ठेवतो आणि एका ठिकाणी OH ग्रुप जोडतो. ठीक आहे, हा कीटोइनॉल फॉर्म झाला आणि हीच रिअरेंज बनून अल्डिहाइड किंवा कीटोन बनतं. ओके, चलो, ही एक रिॲक्शन झाली. नेक्स्ट वन,
प्रिपरेशन ऑफ ॲसिटाल्डिहाइड. ही तर एकदम सोपी रिॲक्शन आहे. ॲसिटाल्डिहाइड हे दिसलं रिडक्शन समजून घ्यायचं. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, Cl बाहेर. ही पण रिॲक्शन झाली. नेक्स्ट रिॲक्शन SnCl2. SnCl2 दिसला की रिडक्शन समजून घ्यायचं. ठीक आहे. HClच्या प्रेझेन्समध्ये SnCl2 रिडक्शन म्हणजे कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो, त्याचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होऊन जातं. आणि डबल बॉन्ड म्हणजे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड झाला त्याच्यानंतर वॉटर किंवा ॲसिडिक कंडिशनमध्ये ऑब्व्हियसली ॲसिडिक कंडिशनमध्ये वॉटर असेल तर काय करतो, वॉटरमधला याला असं लिहितो मी, थोडंसं उलटं लिहितो.